नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ सदा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। यापूर्वी आंध्र प्रदेश पिठापूर या यूट्यूब चॅनलमधील माझ्या मंदिरांची दर्शन यात्रा भाग 1 ते भाग 5 आपण पाहिला असेलच। पुढेही आपण मंदिरेच पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण थोडा बदल म्हणून पिठापूर येथील विमान संग्रहालय, काकीनाडा समुद्रकिनारपट्टी व उपाडा बीच परिसर पाहणार आहोत। त्यानंतर नेहमीप्रमाणे देवदर्शन करणार आहोत। आता आपण आंध्र प्रदेशातील काकीनाडा बीचवर आलो आहोत। येथील गरमीमुळे पर्यटक समुद्रातील पाण्यात जाऊन जलक्रीडा करत आहेत। येथील समुद्र स्वच्छ व सुंदर आहे। आपणही त्याचा आनंद घेऊया। TU-142M विमान संग्रहालय हे आंध्र प्रदेशातील काकीनाडा समुद्रकिनाऱ्यावर उभारलेले एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे। हे संग्रहालय पर्यटकांना भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची आणि लढाऊ विमानांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख करून देते। विमानाचा इतिहास। हे टिपोलिवा बनावटीचे विमान तब्बल 30 वर्ष भारतीय नौदलाच्या ताब्यात होते। हे विमान पल्ल्याच्या सागरी गस्तीसाठी आणि पाणबुडी विरोधी मोहिमांसाठी वापरले जात असे। विमानाने नौदलात सेवा बजावताना सुमारे 30,000 अपघातमुक्त उड्डाणांचा जागतिक विक्रम नोंदवला आहे। हे संग्रहालय काकीनाडा नागरी विकास प्राधिकरणाने सुमारे 6 कोटी रुपये खर्च करून विकसित केले आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर सद्गुरू गोपाळबाबा महाराज पहिल्यांदाच अवतरले। काही शेकडो वर्षाच्या समाधीतून बाबा उठून बाहेर आल्याने त्यांच्या जटा कमरेपर्यंत व नखांच्या भेंडोळ्या होत्या। बाबा दिगंबर अवस्थेत होते। काही वर्ष विविध ठिकाणी भ्रमण करून भक्तांना दर्शन देऊन बाबा सन
2008मध्ये विजयादशमीच्या दिवशी पिठापूरला अवतरले व मेरा घर है असे सांगून बाबांनी पिठापूर येथे या ठिकाणी आश्रम स्थापन केला. शिर्डीतील द्वारकामाई येथून साईबाबांच्या धुनीतून अग्नी आणून बाबांनी पिठापूर आश्रमात 9 जानेवारी 1990 रोजी अखंड धुनी प्रज्वलित केली. बाबांची ही धुनी भक्त भाविकांची कर्म प्रारब्ध क्षीण करणारी असून मनोकामना पूर्ण करणारी आहे. बाबांनी भक्तांना 3 आज्ञा केल्या. त्यानुसार आश्रमात नित्य अन्नदान, विनामूल्य विद्यादान, वस्त्रदान व गोशाळा सुरू करण्यात आली. बाबा हे दत्तात्रय, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री साईनाथ, श्री गजानन महाराज, श्री माणिक प्रभू यांच्या परंपरेतील सद्गुरू आहेत. देश विदेशातील भक्तजनांना स्वप्नात दृष्टांत देऊन पिठापिरात बोलून शरणार्थी भक्तांसोबत अनंत लीला करून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा उद्धार करून कार्तिक वैद्य षष्ठी शके 1938 दिनांक 20 नोव्हेंबर रोजी देह समाधिस्थ करते झाले. आश्रमात त्या जागी बाबा राहिले तेथे बाबांच्या आदेशानुसार त्यांना समाधी देण्यात आली आणि समाधीतून बाबांचे विश्व कुंडलिनी जागृतीचे काम अखंड सुरू असून भक्तजन रक्षणाचे कार्य बाबा समाधीतून अनंत पटीने संचलित करत आहेत. ऐश्वर्या अंबिका देवी मंदिर हे आंध्र प्रदेशातील रामनय्या पेठा काकीनाडा पिठापूर येथील प्रसिद्ध संकुलात स्थित आहे. हे अत्यंत शांत आणि आध्यात्मिक ऊर्जा असलेले ईश्वरांबिका सुंदरेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात मुख्यत्वे माता पार्वती, श्री ऐश्वर्या अंबिका देवी आणि भगवान सुंदरेश्वर म्हणजे शिव यांची पूजा केली जाते. या व्यतिरिक्त लक्ष्मी, गणपती आणि कार्तिक स्वामी यांचीही मूर्ती येथे आहे. मंदिर संकुल अतिशय शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणामुळे ओळखले जाते. भक्तगण येथे ध्यानासाठी आणि मनशांतीसाठी येतात. येथील मंदिराच्या बाहेरील परिसर फारच सुंदर, निसर्गरम्य वातावरणात भक्तांना प्रेरित करणारा आहे. मंदिराची वेळ सकाळी 5 ते दुपारी 11:30 वाजता आणि सायंकाळी 4:30 ते रात्री 8:30 पर्यंत. आंध्र प्रदेशातील पिठापुरम परिसरात श्री सूर्यनारायण स्वामी मंदिर असून या मंदिरामध्ये भगवान सूर्यनारायणाची अतिशय सुंदर आणि भव्य मूर्ती आहे. येथे रथसप्तमीचा मोठा उत्साह साजरा केला जातो. येथे हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. कुंती माधव स्वामी मंदिर हे आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर येथे स्थित एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूच्या 5 प्रमुख पंचमाधव क्षेत्रांपैकी एक मानले जाते. कुंती माधव मंदिर अतिशय शांत आणि निसर्गरम्य परिसरात आहे. येथे मुख्य देवता भगवान विष्णू कुंती माधव यांची अत्यंत सुंदर आणि भव्य मूर्ती आहे. या मंदिराच्या प्रांगणात प्राचीन शिलालेख आढळतात, ज्यावरून या क्षेत्रावरती मौर्य, पल्लव आणि चालुक्य राजांचे राज्य असल्याचे स्पष्ट होते. 12व्या शतकात राजा पृथ्वीश्वराची आई जोयंबका हिने या मंदिरासाठी संरक्षक भिंत बांधली होती.
अशी पौराणिक कथा आहे की देवराज इंद्राने वृत्तासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर लागलेल्या ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी भगवान विष्णूंची 5 वेगवेगळ्या ठिकाणी पूजा केली होती. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे पिठापूर. द्वापार युगात पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा त्यांची आई कुंती देवी यांनी येथे भगवान विष्णूंची प्रार्थना केली होती. भगवान विष्णूंनी त्यांना येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला होता, म्हणून या मंदिराला कुंती माधव नाव असे पडले. मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 11:30 वाजेपर्यंत, संध्याकाळी 3:30 ते रात्री 8 पर्यंत. तर आता परतीचा प्रवास आहे. आता आपण मुंबई एअरपोर्टला चाललेलो आहोत. भरपूर दर्शन, पिठापूर दर्शन सर्व झालेलं आहे. चला तर निघूया.